नमस्कार, मी एजार सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर मध्ये परत एकदा खूप स्वागत. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनो, सध्या तुमचा टोमॅटोचा प्लॉट चालू आहे अथवा फुल सेटिंग मध्ये आहे किंवा तुम्ही टोमॅटोची लागवड करत आहात, त्या अनुषंगाने आज आपण शाहू सिजेंटा कंपनीच्या शाहू व्हरायटीच्या ऋषिकेश कदम राहणार मानमुडी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांच्या या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत. आणि हा प्लॉट सध्या 35 दिवस पूर्ण केलेला शाहू व्हरायटीचा प्लॉट आहे. आणि सध्या पाहताय वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात थंडीची लाट म्हणायला हरकत नाही. रात्री खूप जे तापमान आहे खालावलेलं आहे, साधारण 20-21 कुठे 25 अशा प्रकारे कमी जास्त अतिशय थंडी गारटा असा वाढलेला आहे वातावरणामध्ये. आणि अशामध्ये टोमॅटो पिकामध्ये फुलावस्था असेल तर आपल्याला तिथं सेटिंग करून घेणं थोडंसं जिकरीचं जातं, अवघड जातं. त्या अनुषंगाने आपल्याला काय उपाययोजना इथं करायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. आता इथं पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी आपल्याला फुलसंख्या नॉर्मल आहे, परंतु ही फुलसंख्या जी आहे आपल्याला पूर्णतः यांची सेटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी सध्या कंडिशनला फॉस्फरस डिफिशियन्सी वरती आपल्याला काम करावं लागेल. आपल्या प्लॉटमध्ये फॉस्फरस डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपण 1261-0 हा खत देऊ शकता. तिथेच 42-042-47 हा जो इंडिकमची ग्रेड आहे ती ग्रेड फेरस प्लस आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 2% फेरस येतं. त्या इंडिकमच्या ग्रेडनेही आपल्याला इथे फुल धारणेसाठी खूप चांगली मदत या ठिकाणी होते. एकरी 2 किलो असं त्या 042-47 खताचं प्रमाण आहे. त्याच्यानेही आपल्याला चांगल्या प्रकारचा फुलधारणेमध्ये फायदा होतो. तिचंच आणखी एक मी तुम्हाला औषध सजेस्ट करेन. ॲग्रिसर्च या कंपनीचं फ्लोराफॉस असं औषध आहे. त्याचं 1 ते 1.25 ml 1.25 ml किंवा 1 ml ने जरी आपण त्याची फवारणी टाकली तरी त्याचाही फायदा आपल्याला चांगला होतो. त्या औषधाचा आपल्याला सेटिंग करून घेण्यासाठी इतका जबरदस्त फायदा होतो. देठात फुलाच्या मजबूती येते, फळाच्या मजबूती येते. आणि जिथे फुलावस्थेतून नॉर्मली आपलं फळ तयार होतंय, इनिशिएशन पिरियड आपण ज्याला म्हणतो, कळी अवस्थेत म्हणजे फुलावस्थेतून फळावस्था तयार होण्याचा जो काळ आहे त्या काळामध्ये ते फ्लोराफॉस जर 1 ml पर लिटर वॉटर अशा प्रमाणे आपण फवारणी टाकली तर अतिशय उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला त्याचे पाहायला भेटतात. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महत्वाचा मुद्दा इथं कळीचा जो आहे तो म्हणजे आपण फक्त फवारण्या दिल्या, भडीमार केला मग आपली शेटिंग होईल का? अजिबात तसं होत नाही. त्यासाठी तुम्हाला ड्रिप इरिगेशन मध्ये खतांचं नियोजन म्हणजे एकंदरीत सूक्ष्म अन्नद्रव्य प्लस दुय्यम अन्नद्रव्य प्लस प्राथमिक अन्नद्रव्य असा जो टप्पा आपल्या पिकाला सर्वांगीण लागणार आहे, त्या अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यावरती जर आपण सुरुवातीपासून शेणखताच्या माध्यमातून असेल किंवा बेसोडोसच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपची जी वॉटर सोल्युबल खतं आहेत त्याच्या माध्यमातून जर सुरुवातीपासून आपण टप्प्याटप्प्याने काम केलं असेल तर निश्चितच त्याचा या थंडीच्या काळामध्येही आपल्याला फुल सेटिंग फळ सेटिंग करून घेण्यासाठी फायदा होत असतो. आता इथे आणखी एक सांगायचा जो मुद्दा आहे, ज्यावेळेस आपली सेटिंग होते, साधारण सुपारी एवढी सेटिंग होते, तिथून पुढे काय होतं, कॅल्शियम आणि बोरान ह्या अन्नद्रव्यांची कमतरता आपल्याला भासायला लागते. म्हणून साठी त्या काळामध्ये ज्यावेळेस सुपारी सारखा आपला टोमॅटो आहे त्या काळामध्ये आपण कॅल्शियम आणि बोरान या 2 अन्नद्रव्यांची पूर्तता ड्रीपद्वारे आणि फवारणीतूनही आपण त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे. जिलेटेड मधलं कॅल्शियम देऊ शकता, बोरान देऊ शकता आपण त्या ठिकाणी फवारणीतनं 0.5 ते 1 ग्राम याप्रमाणे. त्याच्यानेही आपल्याला बऱ्यापैकी त्या पुढे जो डागा येतो म्हणजे पाण्यासारखा तवंग येतो फळावरती, फळाच्या टोकाला खाल्ल्या बाजूला, आणि तिथे त्याची नासाडी होते आणि ते फळ लवकर पिकतं. तिथे मोठ्या प्रमाणावरचं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला ह्या 2 अन्नद्रव्यांचं काम आपल्या प्लॉटमध्ये करणं गरजेचं ठरतं. आणखी एक टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना महत्वाचा इथे सल्ला असा आहे, या काळामध्ये पावडरी मिल्ड्यू भुरीचाही थैमान आता बऱ्याच प्रमाणात वाढणार आहे. त्यासाठी बुरशीनाशकांच्या फवारण्यांमध्ये आपण पावडरी मिल्ड्यूवरती बून पोटॅशियम बायकार्बोनेट असेल असं कॉम्बिनेशन किंवा तिथेच आपण ॲक्रेसिओ मॅरेवनचा एखादा हात फवारणीतनं एकरी 80 ml अशा प्रमाणे त्याचीही फवारणी घेऊन पावडरी मिल्ड्यूसाठी प्रिव्हेंटिव्ह आपला प्लॉट ठेवू शकता. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर भुरी मोठ्या प्रमाणावरती आली तर तिथे फुल सेटिंग फळ सेटिंग होऊ शकणार नाही. त्यासाठी अगोदरच प्रिव्हेंटिव्हपणे उपाय करून आपण या रोगासाठी नियोजन केलं पाहिजे. आणखी एक, आता सध्याच्या काळामध्ये जो सकाळी दैवार पडत असतो त्या माध्यमातून सकाळी पानावरती पाणी थांबलेलं असतं, तिथे काही प्रमाणात करपा या रोगाची समस्या आपल्याला जाणवून येऊ शकते किंवा जुनी जी पानं आहेत तिथे आपल्याला करपा आलेला पुढील नवीन पानावरती त्रास देऊ शकतो. त्यासाठी
आपण ॲलेट अँट्राकॉलची एक फवारणी असेल, किंवा तिथेच आपण कॅब्रिओटॉप 2 ग्राम 2 ते 3 पर्यंतही त्याचे फवारणीचं प्रमाण घेऊ शकता, आणि त्याच्यासोबत अर्धा ग्राम बोरान अशी एक फवारणी आपण तिथे घेतल्यास त्याचाही आपल्याला एक एकात्मिक बुरशीनाशक म्हणजे चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी आपल्याला त्या 2 बुरशीनाशकांचा फायदा होतो. आणखी एक महत्वाचं, जे सगळं आता आपण रासायनिक मध्ये चाललो आहोत, सगळ्या गोष्टी झाल्यात, परंतु पिकाचं अपटेक वाढवण्यासाठी ज्या मार्केटमध्ये कन्सर्ट बॅक्टेरिया ज्या काही असतील, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश यांना उचलून देण्याच्या ज्या बॅक्टेरिया एकत्रित भेटतात किंवा वेगवेगळ्या भेटतात, जसं की PSB आहे, KSB आहे किंवा कन्सर्ट बॅक्टेरिया, अशा प्रकारची मार्केटमध्ये बॅक्टेरिया भेटतात, त्यांचे देखील प्रमाण आपण एकरी 1 ते 2 लिटर 2 दिवस प्रक्रिया करून गुळासोबत अथवा बेसन पिठासोबत ते देखील दिल्यास आपल्याला चांगला अपटेक वाढतं. मार्केटमध्ये अपटेक 90 नावाचं एक औषध आहे, ते देखील फुलविक ऍसिडचं प्रमाण जास्त असल्या कारणाने त्याचाही फायदा आपल्याला अपटेक वाढवण्यासाठी आपल्या प्लॉटमध्ये मदत होते. एकरी त्याचं 5 लिटर असं प्रमाण आहे. ही देखील औषध आपण वापरून आपल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारचं नियोजन करून घेऊ शकता. टोमॅटो पिकाला सध्या भाव आहे, त्यासाठी नियोजन तगडं ठेवा. येत्या काळामध्ये चांगल्या प्रकारचे पैसे तुमचे होऊ शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच माहिती जाणून घेतली. एखाद्या नवीन पुढील व्हिडिओमध्ये येणाऱ्या टोमॅटो पिकाच्या आणखीन काही समस्येवरती आपण उजेड टाकूया. येथेच थांबू. धन्यवाद.